तुम्हाला एकांत हवाय तर मग चला हॉटेल शिवतारा येथे व्हेज व नॉनव्हेज जेवणाचे उत्तम ठिकाण, नयनरम्य व सुसज्ज सुविधा, स्वतंत्र व फॅमिलीची उत्तम सोय, ओपन गार्डन आणि प्रायव्हेट पर्णकुट्या, डायनिंग हॉल, चायनीज डिशेस, एसी बार व परमिट रूम। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉटेल शिवताराला। आमचा पत्ता विटा साळशिंगे रोड, ITI कॉलेज पासून काही अंतरावर, गारडी। संपर्क 99 70 80 41 11। गारडीच्या फोंड्या माळावर बनवले खरेखुरे जंगल। 20 वर्षापासूनचे कष्ट सत्यात, अफाट धडपडा वृक्षप्रेमी। दुष्काळावर मात करत कशी वाढवली झाडे, पहा सक्सेस स्टोरी। खरं तर तुम्हाला जंगल पाहायचं असेल तर तुम्हाला गारडीला यायला काही हरकत नाही। जवळपास 3.5 एकरावर चक्क फोंड्या माळ रानावर एका वृक्षप्रेमीनं हे जंगल उभा केलंय। दुष्काळी परिस्थिती असताना टँकरने पाणी घालून त्यांनी ही झाडे वाढवलीत। 20 वर्षापासूनचं कष्ट सत्यात उतरवणाऱ्या या अफाट देहवेड्या वृक्षप्रेमीचं नाव आहे अभय भंडारी। सन 2003 साली उभारण्यात आलेल्या गारडी येथील स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्कमध्ये आज 20 वर्षानंतर आम्ही भेट दिली। सुरुवातीला भंडारी यांनी अर्ध्या एकरावर या ठिकाणी झाडांची लागण केली, परंतु याच साली 100 वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आणि प्रसंगी त्यांनी केवळ 50 लिटर पाण्यात सलाईनद्वारे पाणी देऊन ही झाडं वाढवली। सध्या या ठिकाणी बऱ्याच प्रकारची झाडे तुम्हाला बघायला मिळतील। आज जरी हे सुकलेले चित्र तुम्हाला दिसत असेल तर यामागचं मोठं शास्त्र आहे, जे त्यांनी आपल्या मुलाखतीतून विशद केलंय। अभय भंडारी आणि त्यांचे चिरंजीव नचिकेत भंडारी हे गेल्या 20 वर्षापासून या जंगलाची देखभाल करतायत। आज या ठिकाणी पक्ष्यांची अनेक घरटी, अनेक झाडावर वाळवी लागलेली तुम्हाला पाहायला मिळते, परंतु याची अनेक सायंटिफिक कारणे त्यांनी यावेळेस सांगितलीत। तर पाहूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी त्यांची घेतलेली ही सक्सेस स्टोरी। सगळ्यात अगोदर तुमचं गारडीच्या स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्कमध्ये स्वागत। आम्ही याला स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्क असं म्हणतो, कारण प्राणवायूशिवाय मनुष्याला जगता येणार नाही आणि विवेकानंदांच्या विचाराशिवाय राष्ट्र जगू शकत नाही। त्यामुळे आम्ही स्वामी विवेकानंद ऑक्सिजन पार्क असं म्हणतो। 2003ला आम्ही सुरुवातीला अर्ध्या एकरामध्ये जी झाडं लावली, त्यावेळेला 2003ला पाऊस पडेल आणि मग ही झाडं रुजतील असं गृहीत धरलं। पहिल्या अर्ध्या एकरामध्ये अगदी दाट लागवड केली आम्ही, 400 झाडं लावली आणि मग ती चांगली वाढतील, मग पाऊस पडेल चांगला आणि रुजतील अशा कल्पनेने लावली। तर दुर्दैवाने 2003मध्ये 100 वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला खानापूर तालुक्यात आणि 18 इंच जो पाऊस असतो खानापूर तालुक्यात, जो दुष्काळी मानला जातो, तो 2003च्या दुष्काळात फक्त 4.5 इंच पाऊस पडला। पाऊस पडायचा आणि पाणी उडून जायचं बाष्पीभवन होऊन, अक्षरशः जमीन शुष्क होती। मग आम्ही सलाईनच्या बाटल्या त्या झाडांना लावल्या, बांबूला खिळे ठोकले आणि बांबू त्या रोपाच्या कडेला लावले आणि त्याच्यावर सलाईनच्या बाटल्या टांगल्या आणि त्यातनं प्रत्येक बाटलीतनं 400 मिलीलिटर पाणी टाकायचो आणि मोटरसायकलवरनं कॅनमधनं पाणी आणून ही 400च्या 400 झाडं अर्ध्या एकरातली आम्ही इतक्या कमी पाण्यामध्ये जगवली। रोज फक्त 50 लिटर पाणी आणायचो आणि ते साधारण 100, 110, 120 झाडांना घालायचो। या पद्धतीने ते पाणी मर्यादित पाण्यामध्ये ही सगळी रोपं वाढायला लागली। नंतर मग एक 4-5 वर्षानंतर शेजारच्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये प्लांटेशन केलं, परत मग शेजारच्या 1.5 एकरांमध्ये प्लांटेशन केलं। असं साधारण 1600 ते 1800 झाडं आम्ही लावली आहेत। आणि त्यानंतर मग सलाईनच्या बाटल्या ज्यावेळेला ऑक्टोबर हीटमध्ये तडकायला लागल्या त्यावेळेला त्या काढून टाकल्या। मग मिनरल वॉटरच्या बाटल्या आणल्या आणि प्रत्येक रोपाच्या बाजूला 1-1 फूट अंतरावर मिनरल वॉटरच्या बाटल्या जमिनीमध्ये छोटासा खड्डा काढून त्याच्यामध्ये पुरल्या आणि सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी साठवायची, त्या टँकर ओतण्याची व्यवस्था नोव्हेंबर 2015मध्ये केली आणि जमिनीतनं फ्लेक्झिबल पाईपने बसवून पाईपलाईनची सारख्या अंतरावर आउटलेट काढून फ्लेक्झिबल पाईपने या मिनरल वॉटरच्या बाटल्या आम्ही जमिनीतल्या भरायला लागलो। मग झाडांची वाढ आणखीन चांगल्या गतीने व्हायला लागली। मग बायोडायव्हर्सिटी असावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही लावली। त्यात कडुनिंब, करंज, शेवगा, शिवण, गुळभेंडी, गिरीपुष्प, नीलपुष्प, सीताफळ, रामफळ, बेल, कवठ, आवळा, साधी एरंडी, मोगली एरंडी, वड, पिंपळ, उंबर, बेल, कवठ, आवळा, बांबू, सागवान, आणखीन इतर कितीतरी प्रजातीची अशी झाडं लावली। सो एक प्रयोग म्हणून आम्ही कोरफडीचे काही कंद आणून लावले। तर अर्ध्या एकरामध्ये तुम्ही बघितलं की अर्ध्या एकरामध्ये जवळपास 25 ते 30 टन कोरफड असेल।
प्रकृती संपत्तीचा किती गुणाकार करते त्याचं उदाहरण आहे. साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला दिसतं. प्रत्येक झाड आपल्यासारख्याच वनस्पती निर्माण करण्याकरता त्यांच्या बियांचं प्रकृतीच्या चक्रातनं, निसर्गाच्या चक्रातनं जे संक्रमण होतं, पक्षी त्या झाडाची फळं खातात आणि त्यांच्या विष्ठेतनं त्या बिया पडतात, पडल्या की त्या पुन्हा रुजतात. याप्रमाणे कडुनिंबाची रोपं उगवतात, इतर वेगवेगळ्या प्रकारची बेलाची रोपं उगवतात. इथे अनेक प्रकारची रोपं वेगवेगळी नवीन उगवलेली आपल्याला दिसतात. तर या सगळ्या झाडांचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रकृतीच्या चक्रामध्ये प्रकृतीने मनुष्याला फक्त गृहीत धरलेलं नाही आहे बहुधा, कारण मनुष्याशिवाय प्रकृतीचं चक्र अतिशय उत्तम चालतं. प्रकृतीच्या चक्रातला वाळवीच्या किड्यांपासनं मुंग्या असतील, मुंगळ्या असतील, सरडे असतील, पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, एकही जीव प्रकृतीच्या एकाही नियमाचं उल्लंघन करताना 19 वर्षात मी बघितला नाही. फक्त मनुष्य अपवाद आहे. मनुष्याबाबतीतच फक्त प्रकृतीचा अंदाज कसा चुकला मला काही कळत नाही की मनुष्य फक्त विध्वंसक आहे, प्रकृतीच्या नियमांचं तो उल्लंघन करतो. आणि आपण इतक्या वर्षामध्ये किती पाणी वापरलं तर 15 नोव्हेंबर 2003 टँकर पहिला पाण्याचा आम्ही ओतला 5000 लिटरचा. तेव्हापासनं गेल्या आठवड्यापर्यंत टँकरने पाणी विकत जे घेतलं आहे आपण ते 16,90,000 लिटर पाणी एकूण विकत घेतलं आहे आम्ही. सुरवे म्हणून आहेत टँकरवाले, तर त्यांच्याकडनं आपण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पाणी विकत घेतलेलं आहे. आणि इतक्या कमी पाण्यामध्ये ही सगळी झाडं जी आहेत ही रसरशीत हिरवीगार राहतात. आता पानगळ हिवाळ्यामध्ये होते, त्यानंतर पानगळ झाल्यानंतर परत मार्चमध्ये चैत्र पालवी येते. आता या मार्च महिन्यामध्ये, मार्च अखेर आणि एप्रिलच्या पहिल्या 8-15 दिवसामध्ये ही सगळी झाडं जी आता निष्पर्ण दिसत आहेत ती सगळी झाडं रसरशीत मला पालवी यायला लागली आहे. आवळ्याला तुम्हाला दाखवलं कशी पालवी येते, रसरशीत हिरवीगार पालवी येते. आणि कडक उन्हामध्ये म्हणजे उन्हाची तीव्रता वाढेल तसा त्या पालवीचा हिरवेगार प्रकृतीच्या चक्रामधलं पाण्याचं जे गणित आहे ना ते आपण समजून घ्यायला हवं. इथे आम्ही उभ्या आडव्या चरी मारून पाण्याचा थेंब जमिनीत मुरेल अशी व्यवस्था केली सुरुवातीपासून. आपण 16,90,000 लिटर पाणी जमिनीतनं उपसलं, पण जमिनीला परत किती दिलं तर दुष्काळी भागामध्ये जर 18 इंच पाऊस आपल्याकडे पडतो तर 1 एकराला 18 लाख लिटर पाणी नियमित पावसाळा झाला तर आपल्याला मिळतं. 3.5 एकरामध्ये 18×54 आणि 9 63 लाख लिटर पाणी पाऊस प्रतिवर्षी ओतत असतो अक्षरशः. आपण असं गृहीत धरूया की 3 वर्ष दुष्काळाची गेली, आत्ताचं चालू वर्ष पावसाळा यायचा आहे, एकूण 15 वर्षाचा हिशोब धरूया. 19 वर्षापैकी 15 वर्षामध्ये 9 कोटी लिटर पावसाने पाणी ओतलं सरासरी. एवढ्या पावसाने त्यातलं 50% पाणी उडून जात असेल, बाष्पीभवन होत असेल तरी 4.5 कोटी लिटर पाणी इथे जमिनीमध्ये मुरलं. आपण विकत आणलेलं पाणी फक्त 16,90,000 लिटर आहे आणि 4.5 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये मुरण्याची व्यवस्था इथे उभ्या आडव्या चरी मारून केल्या. इथे माझ्या उंचीपेक्षा जास्त गवत उगवतं, झाडांचा पालापाचोळा पडतो, त्याचं एक आच्छादन जमिनीवर तयार होतं. त्यामुळे जमिनीतनं पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता जवळपास संपून जाते. सगळं पाणी जमिनीत मुरतं, जमिनीचा बॅक्टेरियल काउंट वाढतो. आणि गांडुळांसारखे जीव आहेत की ते 6-6 फुटापर्यंत जमिनीमध्ये अगदी बारीक अशी नळी असावी ना त्या पद्धतीच्या कॅपिलरीज तयार करतात, जमिनीत खालीवर करतात. आणि त्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. आणि त्या क्षमतेमुळे मार्च महिन्यामध्ये उन्हाळा जरी असला तरी चैत्र पालवी जी आहे ती रसरशीत हिरवीगार आपल्याला दिसते. तर प्रकृतीचं चक्र अद्भुत आहे फार, मनुष्याला गृहीत नाही धरलेलं. हवेतलं मॉइश्चर जे आहे, सकाळी जर तुम्ही लवकर येऊन बघाल तर इथे दव पडलेलं असतं, तुमचा पाय भिजेल गवतातनं चालताना, इतकं दव पडतं. म्हणजे प्रकृती सर्व प्रकारे काळजी घेते. सूक्ष्मजीव जंतू ज्या वरच्या थरामध्ये या पडलेल्या पालापाचोळ्या आणि गवताखाली असतात त्यांनी जगावं याकरता जी उष्णता सूर्याची त्यांना मारक आहे तर त्याकरता दव पडतं आणि थंडगार त्याच्या मागे ते राहू शकतात छानपैकी. ते सावलीमध्ये राहतात, कडक उन्हामध्ये ते जगू शकत नाहीत सूक्ष्मजीव. पण ते जगल्याशिवाय जमिनीचा बॅक्टेरियल काउंट वाढत नाही, त्याशिवाय जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढत नाही. एक गांडूळ रोज आपल्या स्वतःच्या वजना एवढं अन्नभक्षण करतं, अर्धवट कुजलेले पदार्थ खातं आणि विष्ठा टाकतं. साधारण एका गांडुळाचं वजन 5 किंवा 7 ग्रॅम म्हटलं तर 5 किंवा 7 ग्रॅम खत एक गांडूळ जवळपास रोज तयार करतं. अशी लक्षावधी गांडुळं ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये आहेत, एक कणभरसुद्धा विषारी कीटकनाशक कधी वापरलं नाही, तर ही गांडुळं प्रकृतीला किती समृद्ध करण्याचं काम करत असतील. पक्षी किती समृद्धी करतात याची. वडाच्या बेलाच्या झाडावर तुम्हाला दाखवलं मी, पक्ष्यांनी घरटी केलेली आहे, आपण फोटोग्राफ घेतले तिचे. बेलाच्या झाडाला इतके अणकुचीदार काटे असतात आणि पक्ष्यांचे पंख इतके नाजूक असतात, पण ते इतक्या सहजतेने त्या पंखाला एकही काटा न लागता, त्यांचे पंख न फाटता इतक्या सहजपणाने त्या बेलाच्या झाडावर असलेल्या घरट्यांमध्ये जाऊन बसतात, त्यांच्या पिलांची काळजी घेतात. प्रकृतीचं चक्र खरोखर अद्भुत आहे. ही रसरशीत हिरवाई, हिरव्या रंगामध्ये किती शेड्स असाव्यात, किती छटा असाव्यात.
ते आल्हाददायक आहे, अतिशय समाधान आपलं होतं आणि प्रकृतीचं चक्र जे आहे ते गुणाकार करतं. 6 कंद शामराव नावाच्या एका कामगाराने आमच्या कोरफडीचे आणून लावले होते. आता तुम्ही बघितले किती कंद आहेत, शेकड्यामध्ये ते कंद आहेत. दरवर्षी ते वाढत जातात. कडेने हे घायपात लावलं आहे, तुम्ही बघितलं. त्या घायपातावर एक मोठाच्या मोठा असा सोट येतो आणि त्याला फुलोरे लागतात असे फुलांचे, आणि ते फुलांचे जे पक्व झाल्यानंतर ते जमिनीवर पडतात. आणि झाडांना प्रकृतीचं चक्र इतकं उत्तम कळतं की ज्या वेळेला पाऊस येणार आहे त्याच्या एक 4-8 दिवस अगोदरच त्या बिया जमिनीवर पडतात. मागे दिवाळीनंतर पाऊस येणार आहे असं मी मित्रांना सांगितलं. ते मला हसले, म्हणे वेडसरच का भय, दिवाळीनंतर कसा पाऊस येईल. मी म्हटलं इथल्या झाडांच्या बिया अजून खाली पडायच्या आहेत आणि त्या पडल्यानंतर पाऊस येणार आहे, त्याला माहिती आहे. त्या रुजाव्याची प्रकृतीची व्यवस्था आहे आणि खरोखर त्यानंतर दिवाळीनंतर पाऊस आला तर प्रकृतीचं चक्र आणि त्याचं निरीक्षण केलं तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतील. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं पृथ्वीचं संपूर्ण प्रकृतीचं चक्र फिरवताना मनुष्य आणि मनुष्याबरोबरच 84 लक्ष प्रकारचे जे जीव आहेत ना, त्या सगळ्या जीवांचं पालन पोषण कसं करावं. मदर नेचर म्हणतो ना आपण, प्रकृतीला आई मानतो, तर ती आई कोट्यावधी जीवांना शांतपणाने जगवत असते, कुठलाही खटाटोप न करता. झाडांना वाळवी लागलेली तुम्ही बघितली, एकही झाड वाळवीमुळे नष्ट झालं नाही आहे. फक्त झाडाची वाळलेली साल जी आहे त्याचं उत्पादनक्षम मातीमध्ये रूपांतरण करण्याचं काम लक्षावधी वाळवीचे किडे निरंतर दिवस रात्र करत असतात. असं प्रकृतीच्या चक्रातला मुंग्यांपासनं, पक्ष्यांपासनं, गांडुळ्यांपासनं, सूक्ष्म जीव जंतूंपासनं वाळवीच्या किड्यांपर्यंत एकही जीव मी शांत विश्रांती घेताना बघितला नाही. ते अखंड काम करत असतात आणि प्रकृतीचे चक्र त्यामुळे आत्मनिर्भर आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये ओम पूर्णमदः पूर्णमिदः तिथे, पण हे सगळे जीव लक्षावधी जीव इथे कसे काय जगतात, त्यांच्या जगण्याची प्रकृतीची व्यवस्था काय आहे, ती व्यवस्था मानवी बुद्धीच्या अतीत आहे. मानवी बुद्धीने त्याचं आकलन नाही करता येत आपल्याला. तर त्यामुळे आपणही प्रकृतीचं या सगळ्या 84 लक्ष प्रकारचे जे जीव आहेत तर त्यामध्ये आपणही एक प्रकृतीचं अपत्य आहोत याची जाणीव ठेवून मनुष्याने विध्वंसकतेचा स्वतःच्या त्याग केला आणि सकारात्मक चिंतन करायला सुरुवात केली. आणि प्रकृतीच्या ऋणात आपण राहू नये म्हणून प्रकृतीकडनं आपण जे घेतो त्या प्रमाणात काही परत देण्याचा आपण जर प्रयत्न केला तर प्रकृतीचं चक्र अतिशय सुंदर चालेल आणि या जगामध्ये 750 नव्हे 1500 कोटी लोकांना प्रकृती जगवेल ही प्रकृतीची क्षमता आहे. धन्यवाद. इथं आम्ही कधी कीटकनाशक कुठल्याही प्रकारचं वापरलं नाही आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण असं की भोपाळ गॅस ट्रॅजेडीचा अभ्यास करताना मी पाहिलं होतं की मिथाइल आयसोसायनाइड हा जो गॅस होता जो इंटेन्शनली दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यू लोकांच्या विरोधात वापरला होता, तर हे मिथाइल आयसोसायनाइड या पद्धतीची जी कीटकनाशकं वापरली जातात ती या पद्धतीनं काम करतात की कीटकांच्या श्वसनात थ्रू ते आत जातात आणि ते तिथून फुफ्फुसात जातात आणि हार्टमधनं रक्त जे आहे ते फुफ्फुसामध्ये वेगानं टाकलं जातं आणि त्यानंतर त्या कीटकांच्या डोळ्यातून किंवा इतर गोष्टींमधून रक्त येऊन त्या कीटकांचा मृत्यू होतो. याच पद्धतीची घटना भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये MIC लीक झाल्यानंतर लोकांच्या बाबतीत घडली. एकूण बरेचसे कीटकनाशकं हे या पद्धतीनं डिझाईन केले जातात की ते कीटकनाशकांना पूर्णतः त्यांचा नष्टचर्य व्हावं, पण त्याचा एक मूलभूत परिणाम असा होतो की प्रत्येक कीटकांची एक सायकल असते. तुम्ही एक कीटक त्या जर सायकलमधनं वजा केला तर त्यावर अवलंबून असलेले इतर कीटक हे मारले जातात आणि एक नैसर्गिक प्रक्रिया नष्ट होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कीटकनाशकांचा जो गैरवापर आहे, भले तुम्हाला इनिशियली त्याचं यील्ड जास्त येईल पण काही वर्षांनी ती सायकल जेव्हा पूर्णतः नष्ट होईल तेव्हा त्या पद्धतीचं पीक हे इतकं विकलांग होईल की त्यावर अनेक प्रकारे कीटकांचा मारा होईल आणि त्या कीटकांवर तुम्ही अधिक कीटकनाशकं जर वापरली तर तुमचं अन्न विषारी होईल. आता आपण खात असलेली द्राक्ष, डाळिंब यातल्या अनेक अशा कीड या पिकांवर आत्ता आलेली आहे की ती अनेक ठिकाणून या पूर्ण बागा नष्ट व्हायला लागल्या. त्यावर कुठलाही उपाय नाही आहे. आपण जे एक्सपोर्ट करत होतो त्या एक्सपोर्टमध्ये त्याची कीटकनाशकांची टॉक्सिसिटीची मर्यादा ही खूप मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. त्यामुळे यावर एक मूलभूत काम करायला हवं. सेंद्रिय शेतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला रासायनिक खतांचा वापर जर कमी करायचा असेल, जसं श्रीलंकेमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी झाल्यावर यील्ड कमी आला असं म्हटलं जातं, त्याचं एक मूलभूत कारण असं आहे की जमिनीचा कस कमी होतोय. जमिनीचा जर कस वाढवायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला त्यातला नैसर्गिक कार्बन वाढवावा लागेल. तिथं असलेलं गवत, जमिनीची धूप थांबवणं, जलसंधारण यावर मूलभूत विचार करायला लागेल. हा एक प्रकारचा बायोडायव्हर्सिटी पार्क आहे जिथं 84हून अधिक आपल्याकडे झाडं आहेत आणि इथं प्रत्येक झाडानं स्वतःची एक नैसर्गिक जर्नी पूर्ण केली. इथं कुठल्याही प्रकारे त्यांना खत दिलेलं नाही आहे, कीटकनाशक वापरलेलं नाही आहे. त्यामुळे या झाडांचा सुद्धा व्यक्तिगत कस खूप जास्त आहे. कमी पाण्यामध्ये जिवंत
जिवंत राहण्याची यांची कुवत खूप जास्त आहे. त्यामुळे उर्वरित नर्सरीतल्या झाडांमध्ये आणि या झाडांच्या जीवनेच्छेमध्ये खूप फरक आहे. यांचा प्रगतीचा वेग खूप जरी कमी असला तरी जे आहे ते स्टेबल आहे आणि दरवर्षी एक प्रकारे ह्याच्यामध्ये जी प्रगती होती एक नैसर्गिक चालणारी प्रक्रिया आहे. ही कुठल्याही प्रकारे तुमच्या खतांवर पाण्यावर अवलंबून नाही आहेत. इनिशियली आम्ही त्याला आवश्यक असलेलं पाणी घातलं, पण इथला नैसर्गिक स्ट्राटा जो आहे तो अत्यंत हार्ड आहे. 7-8 इंचावर इथं हार्ड दगड लागतो. त्यामुळे एका मर्यादेबाहेर या झाडांना कुठल्याही प्रकारे मदत आपण करू शकत नाही. तरीसुद्धा त्या झाडांची प्रगती, वेग, वाढ ही अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि इथं येणारी जी पिकं आहेत जसं की अंजीर असेल किंवा इतर काही असेल त्याची चव उर्वरित भागातल्या गोष्टींपेक्षा खूप वेगळी लागते. त्यामुळे एक अल्टरनेटिव्ह म्हणून याकडे तुम्ही पाहायला पाहिजे. इथं नैसर्गिक कुंपण म्हणून घायपात वापरला आपण, ग्लॅरिसिडिया काही ठिकाणी लावला आहे, चिंच लावला आहे. चिंच अनेक ठिकाणी खडक भेदून आधी गेलेली आहे. इथलं गवत जे आहे ते आपण पूर्ण कट करून इथं टाकल्यामुळं आपली जमीन पूर्ण फर्टाईल आहे. आणि जिथं 7-8 इंचावर दगड होता ती जमीन अनेक ठिकाणी बदल होऊन ती जमीन सॉफ्ट होत अनेक ठिकाणी स्ट्राटा आपला पूर्णतः बदलल्याचा अनुभव आहे. इथं आपण इनिशियली जलसंधारण केल्यामुळं वॉटर लेवल जी होती ती खूप खाली होती. आपल्या बोरला इनिशियली जे पाणी लागलं ते 80-90 फुटांवर लागलं, तेही खूप वर आलं होतं. आणि जेव्हा त्याचं परीक्षण केलं गेलं तर ते मिनरल वॉटरपेक्षा जास्त शुद्ध आणि आयुर्वेदिक म्हणावं. कारण इथं जेव्हा साथ आली होती वेगवेगळ्या प्रकारची तर आपल्या बोरवरून पाणी पिणाऱ्या एकही माणूस त्यातून इन्फेक्ट झाला नाही. कडुनिंबा इथं मोठ्या प्रमाणावर, कडुनिंबाचं बॉटलीतलं नाव जे आहे ते ॲझाडिरेक्ट इंडिका म्हणून आहे. त्यातला ॲझाडिरेक्टिन हा जो घटक आहे तो मॉस्किटो रिपेलंट आहे. आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर कडुनिंब आपण लावतो तेव्हा कडुनिंब त्याचं टेम्परेचरही कमी करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यातला ॲझाडिरेक्टिन घटक जेव्हा तुमच्या पाण्यामध्ये उतरतो तेव्हा तो एक प्रकारे मॉस्किटो रिपेलंट म्हणूनही काम करतो. असे अनेक आयुर्वेदिक झाडं आहेत. वड आहे, मुंजा पिंपळ आहे, त्यानंतर अंजीर आहे. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे इथं झाडं लावल्यानंतर रुद्राक्षसुद्धा लावला होता, पण इथल्या हवामानाला तो अनुकूल नसल्यामुळे 2.5-3 वर्षानंतर तो गेला. हा प्रयोग करतोय आम्ही. आणि पाऊसमान गेले 2 वर्ष खूप कमी होतं. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. बघू काय परिणाम होतो आता. नचिकेत भंडारी. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.